आणखी एका महत्त्वाच्या बातमीकडे उद्धव ठाकरे आज सेना भवनात पत्रकार परिषद घेणार आहे। दुपारी 4 वाजता उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद होणार आहे। ते पत्रकारांशी संवाद साधतील। महापालिकांच्या निकालावर ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष असेल। अधिक माहिती या संदर्भात घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल सध्या आपल्या सोबत जोडले गेले आहे। महेंद्र, ठाकरेंची पत्रकार परिषद होते। मुंबई ठाकरेंच्या हातून गेल्यानंतर उद्धव ठाकरेंची ही पहिली पत्रकार परिषद, काय बोलू शकतात ठाकरे? नक्कीच आज उद्धव ठाकरे जे आहेत ते मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांनंतर प्रथमच बोलणार आहेत, कारण काल ही माध्यमांनी उद्धव ठाकरे काही बोलतील या संदर्भात सातत्याने मातोश्रीच्या इथे वाट पाहिली होती। पण मात्र उद्धव ठाकरे यांनी काल कोणत्याही जे आहेत त्या प्रसारमाध्यमांना काही प्रतिक्रिया दिली नाही। मोठ्या प्रमाणात शिवसेनेचे ठाकरे गटाचे जे उमेदवार होते ते निवडून आले होते आणि त्यांच्याच गाठीभेटी होत होत्या आणि त्यांना उद्धव ठाकरे यांनी आपलाच महापौर होईल असा विश्वास दिला। काही निकाल लागले होते, त्या निकाल चॅनलवरती थोडेसे वेगळे वाटत होते, त्याबद्दलही उद्धव ठाकरेंनी जो विश्वास व्यक्त केला, मतदारांचे आभार मानण्यासाठी आणि विजयी उमेदवार आज सकाळपासूनच मातोश्रीवरती भेटी घेत आहेत। त्यांनाही विश्वास उद्धव ठाकरे देतात की महापौर आपलाच होईल। मात्र उद्धव ठाकरे दुपारी एकंदरीत सकाळपासून जे प्रसार माध्यमांवरती जाणाऱ्या बातम्या होत्या त्याबाबत नाराजी व्यक्त करतात का हे पाहणं महत्वाचं असणार आहे। आणि इतर ज्या मतदारांनी ठाकरे गटाच्या शिलेदारांना उमेदवारांना निवडून दिलं होतं त्यांचे आभार मानणार आहेत। या सगळ्या गोष्टी आहेत त्या प्रसार माध्यमातून ज्या आता पाहायला मिळते, त्यामुळे नेमकं उद्धव ठाकरे याच्या व्यतिरिक्त काय बोलतात का ते पाहणं महत्वाचं असणार आहे। अगदी महेंद्र, आपण जर पाहिलं तर आतापर्यंतही या निवडणुकांचं विश्लेषण होतंय, निकालाचं विश्लेषण होतंय आणि अशात विरोधकांकडून आधीप्रमाणेच ईव्हीएम, शाई या सर्व मुद्द्यांना घेऊन पराभवाचं खापर या सगळ्या गोष्टींवर फोडलं जातंय। त्यामुळे उद्धव ठाकरेही असंच काहीसं बोलू शकतात असाही अंदाज वर्तवला जातोय। नक्कीच काही गोष्टी आहेत त्या निवडणूक आयोगाकडून सातत्याने पाठपुरावा करण्यात आलेल्या त्रुटी होत्या। फेरदुबार असेल किंवा मशीन मध्ये गोंधळ असेल, शाही ज्या दिवशी हाताची पुसली जात होती, अशा गोष्टी आहेत। या गोष्टींवरती उद्धव ठाकरे बोलतील अशी शक्यता आहे, कारण उद्धव ठाकरेंनी यापूर्वीही आपण पाहिलं तर मतदाना दिवशी पत्रकार परिषद घेतली होती आणि त्या दिवशी काही ठिकाणी अशा गोष्टी घडल्या होत्या। त्याबाबत निवडणूक आयोगाशी जे तक्रारी करण्यात आहे। काही ठिकाणी तर ज्या मतदारांना मतदान करायचं होतं मात्र त्यांची नावं नसल्यामुळे किंवा त्यांची नावं दुसऱ्या वॉर्डमध्ये असल्यामुळे जे ते नाराजी मतदारांमध्ये दिसून येईल, त्याबद्दलही उद्धव ठाकरेंनी वक्तव्य केलं होतं। त्यामुळे आज एकंदरीत उद्धव ठाकरे या संदर्भात पत्रकार परिषदेत काही म्हणतात का, त्याबद्दल काही बोलतात का ते पाहणं महत्वाचं असणार आहे। अगदी महेंद्र, पत्रकार परिषदेनंतरच आता उद्धव ठाकरे यांची नेमकी भूमिका काय हे स्पष्ट होईल। खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। आणखी एक महत्त्वाची बातमी आहे, महापौर पदा